तर आज मी गेलेलो रत्नेश्वरी आईच्या पालखी सोहळ्याला. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. माझं नाव वेदांत आणि तुम्ही बघतात वेदूचे व्लॉग्स. लेट्स क्रॅक इट. सकाळी सकाळी सूरज सरांनी वडापाव आणलेला, मग तो खावायला घेतलेला. सकाळी सकाळी पीसी तर खोलला, पण स्वप्नील सर आज आलं नव्हतं. तर समजत नव्हता काय करू आणि काय नको. थोड्याच टायमानंतर जरासा बाहेरला गेलो सूरज सरनं विपुल सरांच्या सोबत. इथं काहीतरी काम चाललं, तर काम कसा चाललंय बघायला. थोड्याच वेळानंतर मग टँकचं स्क्रू खोलायला घेतलेलं आहे बघा. जसा लंच टाईम झाला, मग तसं डब्बा काढला ना खावायला घेतलेला. आता ती झाल्यानंतर मग सूरज सरांच्या सोबत आता गाडीवर चाललोय घरात. आता हायवेला दिसला आपल्याला मामा आहे बघा, फोन वापरत बसለን. मम्मीने आणलेला येताना सँडविच, मग तो खावायला घेतलेला. आता हे बघा बापूच्या मंदिराशी आलेलो, तर जाता भेटला ना आपला मंग्या भाई. आज होती पालखी, मग पालखी सोहळा बघायला आपण आलेलो दांडावर. त्याच्यानंतर चाललेलो जसकारला जाताना आधी टाकला पेट्रोल. हे बघा कत्तीचा टाकलाय बघा भाई. एक्सपेक्ट पण नव्हता केला का इतकी गर्दी लागेल आम्हाला जाता. आता ट्रॉफिक कसली होती त्या बरं झाला का थोडी जास्त गर्दी नव्हती ट्रॉफिक, नाही तर ही आतिषबाजी आम्हाला बघायला भेटली नसते. आम्ही गेलो आणि थोडेच वेळानंतर मग आतिषबाजी चालू झाली. बघा कसली वाटते एक नंबर. एक गोष्टीसाठी ही पालखी जाम फेमस आहे. काही आरती झाल्यानंतर आतिषबाजी होते आणि उरण तालुक्यामधली सगळ्यात मोठी पालखी म्हणून जसकारची पालखी, रत्नेश्वर आईची पालखी असते. पालखी बाहेर आली तशी फुल ऑन क्राऊड झाली. बघा कसली गर्दी झाली भाई. थोड्याच वेळानंतर गेलो मी पालखीला पाया पडायला. हे बघा पालखी तर चालू होती तिकडं, पण मी साईडला इकडं आता पालण्यान बसायला आलेलो. तर फुल भीती पण वाटत होती ना, मजा पण येत होती. बघा ब्रेक डान्समध्ये बसलेलो. थोड्याच वेळानंतर मग निघलो घरी यायला. घरी येता आम्हाला 2:45 झालं. नाही बघा. फुल व्लॉग बघायचा असेल तर यूट्यूबवर जा, लाईकसुद्धा करा आणि पूर्ण बघा. पालखीचा व्लॉग पूर्ण टाकलेला आहे.